नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवतीये बीटरूट बर्फी. तर त्यासाठी मी काय साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला सांगते. हे 1 वाटी किसलेलं बीट घेतलेलं आहे मी. हे 1 वाटी मी घेतलंय. ओलं नारळ होतं हे. ह्याला मी मिक्सरमधून वाटून घेतलंय. हे 1 वाटी साखर घेतली आहे. 7 ते 8 काजू आणि बदाम घेतलेले आहेत. हे विलायची पावडर आहे आणि हे 2 चम्मच तूप घेतले आहे. हे जे 2 चम्मच तूप होतं ना ते मी हे टाकून घेते आणि या तुपामध्ये आपण भाजून घेऊया बीट आणि ओलं खोबरं. हे 1 वाटी जे मी बीट घेतलं होतं ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. बीट टाकल्याच ओलं खोबरं पण टाकून घ्यायचंय. हे 1 वाटी मी घेतलं होतं ते. हे दोन्ही एकत्र भाजून घ्यायचे. तुपामध्ये ह्याला असं एकत्र करून भाजून घ्या. एक 5 ते 7 मिनिटं ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. जास्त पण तूप नाही टाकले मी त्याच्यामध्ये, 2 चम्मचच तूप टाकून. आता ज्यावेळेस आपला बीट भाजत येतो व्यवस्थित तर त्याला एक छान सुगंध सुटतो. तर त्यावेळेस आपण काय करायचंय, 1 वाटी साखर होती ना ती ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. साखरेचं पाणी सुटेपर्यंत आणि ते पाणी सुटल्यावरती ते आटेपर्यंत ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय. गॅस मीडियम ह्याच्यावरती ठेवायचा आहे. आता ज्यावेळेस साखरेचं पाणी आटत येईल ना तर त्याच्यामध्ये आपण टाकूया ही विलायची पावडर. ह्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं, कारण की मग बर्फी झाल्यानंतर दाताखाली कचकच लागणार नाही. मग हे मिक्स व्यवस्थित झाल्यावर साखरेचं पाणी आटत आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय करू, आता की जे काजू बदाम मी घेतले होते ना हे वाले, तर ह्याला मी पावडर करून घेते मिक्सरमध्ये आणि हे आपण त्याच्यावरतून आपण टाकूया. विलायची टाकल्यावरती मस्त सुगंध येतो. ही जी पावडर आहे ती मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. हे बघा, ही रेडी आहे. आता आपण एका ह्याच्या बाउलमध्ये किंवा एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. मला दाखवते मी काढताना. गॅस बंद करते आता. हे आता थंड करायला ठेवलंय मी. आता हे थंड झाल्यानंतर आपण ह्याचे आहे ना बर्फी करून घेणार आहोत, काप करून घेणार आहोत. तर आता आपण हे 20 मिनिटांनी ह्याचे आपण काप करून घेऊयात. रेडी आहेत आपले बीटरूट बर्फी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या जवळच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करायला पण विसरू नका. थँक्यू.